सगळ्यात आधी तर तुम्हा सर्वांना सॉरी, ब्लॉग टाकायला खूपच उशीर झाला. कालचा ब्लॉग टाकायला उशीर नाही झालेला आहे, आधीचा ब्लॉग टाकायला उशीर झाला. ते सुद्धा मी ह्याच्यामध्येच क्लिप केलेले आहेत, ॲड वगैरे सगळं ह्याच्यामध्येच केले. तर तुम्ही दोन्ही ब्लॉग बघा आणि मला कमेंट करून सांगा माझे ब्लॉग कसे वाटले. नमस्कार, रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे भोगी आणि भोगीचं म्हटलं की सर्वात पहिलं तर पूजा करून घेतली, अंघोळ वगैरे झाली आणि छानशी अशी पूजा करून घेतली. तर काळोख होतं बघा, पहिले गॅसची पूजा करून घेतली, जसं गावाला पण चुलीला वगैरे पूजा करून घेतो. पण आता इथे गॅस आहे तर गॅसची सुद्धा मस्त छान अशी पूजा करून घेतली, दिवा लावला, हळदी कुंकू लावले आणि इकडे भोगीची तयारी बघू शकता तुम्ही. सगळ्या भाज्या एकत्र करून पाण्यामध्ये टाकून ठेवलेल्या होत्या आणि इकडे दिवा लावला आणि मग हे हळदी कुंकू वाहून घेतलं. परत मंदिरात सुद्धा छानसा असा दिवा लावला आणि दाखवलं. तुळशीला सुद्धा छान असं दिवा लावून घेतला, अगरबत्ती लावली आणि पाया पडून घेतलं. सकाळी मग छान म्हणलं मस्त अशी भोगीची आपल्या सुरुवात होऊया, संक्रांतीची सुरुवात होते. तर हे आहे ना 5:30 ते 6चं वातावरण असेल, 5:30 किंवा 5:45चं वातावरण असेल. छान असं वातावरण दिसत होतं म्हणून थोडंसं म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया. आता सगळेच जर लवकर उठतात सोडा, पण आता मी पण थोडंसं तुम्हाला दाखवावं म्हटलं. बघा इकडे झालेत माझा मस्त चहा ठेवला होता, चहा घेतला लगेच. चहा छान उकळत होता तोपर्यंत म्हटलं तुम्हाला थोडं दाखवून घ्यावं. मस्त चहा उकळला. चहा घेतला की काय होतं की मूड फ्रेश होतो आणि पटापट कामं होतात. तर कोणाकोणाला चहा आवडतो ते सुद्धा कमेंट करून सांगा. आता पूर्ण रेसिपी काय ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आलेली आहे, त्याच्यामुळे काय ह्याची रेसिपी नाही. मस्त छान अशी भोगी करून घेतली आणि किती छान अशी सुकी भोगी केलेली आहे. थोडासाच रस्सा केलेला आहे, जास्त असा रस्सा वगैरे केलेला आहे. तुम्हाला जर जास्त माणसांचं करायचं असेल तर तुम्ही रस्सा करू शकता किंवा सुकीसुद्धा करू शकता. मस्त वरून कोथिंबीर टाकले, कोथिंबीर थोडी जास्तच झाली असेल, ठीक आहे. परत इकडे काय केलं, वाण पुजून घेतलं, म्हणजेच की वाण बनवलं आणि सुगडसुद्धा बोलतात आमच्याकडे, खण संक्रांत असं बोलतात. इकडे मस्त दिवा लावून घेतला, स्वामी समर्थांची पूजा करून घेतली आणि जी भोगी आणि तिळाची भाकरी असते ना तिचा नैवेद्य दाखवून घेतला. आता काही ठिकाणी आहे ना डायरेक्ट संक्रांती दिवशीच हे पुजतात. आता इकडे आहे ना हल्ली असं होतं की हे सुद्धा भोगीच्या दिवशीसुद्धा खण पुजले जातात आणि नैवेद्य दाखवला जातो. तर तुमच्याकडे कसं केलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्याकडे संक्रांती दिवशी पुजतात की डायरेक्ट आदल्या दिवशी भोगीच्या दिवशीसुद्धा पुजतात. नंतर आम्ही पोहोचलो डायरेक्ट मंदिरामध्ये दुसऱ्या दिवशी, संक्रांतीच्या दिवशी. मी आणि माझी मैत्रीण होती. जास्तीची गर्दी नंतर वाढली पण आम्ही योग्य वेळेत गेलो, त्याच्यामुळे आम्हाला मस्त निवांत पूजा झाली. छान असे फोटो व्हिडिओ काढता आले आणि पूजासुद्धा खूप छान झाली, घाई अजिबात झाली नाही. निवांत आम्ही पूजा केली. जास्तीच्या बायका नव्हत्या, थोडीशीच लाईन होती. मग आम्ही विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर होतं तिथे छान असं ते फोटोची पोज पण देत होते आणि व्यवस्थित पण होतं, व्हिडिओ पण चालू होता, त्याच्यामुळे ते तुम्हाला तसं दिसतंय. मस्त अशी आम्ही पूजा केली. इकडे इथे आहे ना महाकालाचं मंदिर आहे, काळभैरव मंदिर आहे, त्याच्यामध्येच विठ्ठल रुक्मिणी आहे. तिथे विठ्ठल रुक्मिणीला आम्ही वसायला गेलो होतो. नंतर आम्ही असं बायकांचा ग्रुप केला आणि तिथे बसलो होतो. मग आम्ही वसायचं चालू केलं. तर हे ना असं एक दिवशी बायकांना खूप छान वाटतं, वर्षातून सण येतो, नटायला थटायला मिळतं. परत ना हे सौभाग्याचं वाण असतं, तेवढ्याच कामाच्या ह्याच्यातून वगैरे बायकांना खूप छान वाटतं. आणि असं मग हे वसलं. तुम्ही कोणत्या मंदिरात गेला होता वसायला ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. छान असं तिळगुळ वगैरे दिलं एकमेकींना. त्यांचे तिकडे विडे मांडायचे होते आणि मध्येच काहीतरी असं आलं होतं. आता आहे ना हे माझ्या मैत्रिणीचे सुद्धा विडे होते, तिचे सगळं असं 5-5 व 25चा विडा होता. तुमच्याकडे सुद्धा विडे वगैरे असतात का? माझे काही विडे वगैरे नसतात, मी फक्त सिंपल साधी अशी माझी संक्रांत असते. मग त्या बायका आहेत ना विडे 5 बायकांनी 5 विडे ओटीमध्ये घालायचे होते. मग ते घालायचं होतं ते त्याच्यामध्ये ना माझं व्हिडिओ कॅमेरा कुणीकडे जात होता ते मला समजलंच नव्हतं. असंच हातात चालू होता आणि दुसऱ्यांचे फोटो काढत होते, त्यामुळे तुम्हाला असं दिसत असेल नॉर्मली थोडंसं इकडे तिकडे. तर असे पेपरवर कोण काय करतं की पॅकिंगमध्येच विडे वगैरे पॅक करून आणतं आणि असं ठेवतात. पण त्या मावशी बोलल्या की तुम्ही असे विडे मांडून मग पुजायचे असतात. मग तिने विडे पुजून घेतले आणि नंतर आलो आम्ही घरी. रील वगैरे मस्त असे छान काढले. आणि हे बघा एक मोबाईल मागवला होता
तो मोबाईलसुद्धा आम्ही जायच्या आधीच आला होता, पण आता त्याचं ओपनिंग नंतर केलेलं होतं. तर हे ओपन पार्सल होतं, ते ओपन करून बघायचं होतं. आता याच्यात ओपनिंग चालू होती. तर बघा तुम्ही, कोणता मोबाईल असेल, कैची वगैरे मागत होते ते स्वतः आपण व्हिडिओ काढायचे आणि तो आपल्याला हे करून देणार, ओपन करून देणार, मगच आपल्याला व्हिडिओ. की नंतर असं व्हायला नको की ह्याच्यामध्ये आहे की नाही, हे असं होतं ना. तर हे खोलत नव्हतं, त्याच्यामुळे आता कैची घेऊन कैचीने ते कागद काढून आपल्याला ओपनिंग करून दाखवत होते. कोणता मोबाईल आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला समजलंच असेल. संक्रांतीच्या दिवशी गिफ्ट असं नाही आहे, पण मोबाईल मागवलं होतं ऑनलाईन, ॲमेझॉनवरून मागवलं होतं. छान आला होता मोबाईल, कुठेही काय एवढं हे नव्हतं. 0 डाऊन पेमेंटवरती मोबाईल घेतला होता. गिफ्ट वगैरे काहीच नाही आहे, आम्हाला सगळ्यांना माहितीच होतं मोबाईल हवा होता, त्याच्यामुळे घेतला. तो तुम्ही बघू शकता मोबाईल कसा आहे तुम्हाला आत्ता पुढे बघा. बघा आता त्याचा कागद काढलेला ओपन करायचं चालू आहे. ते आपल्याला दाखवलं ना, त्याशिवाय ते मोबाईल वगैरे देतच नाही. त्याच्यामध्ये आतमध्ये ना चार्जर होतं आणि सिंपल असे इयरबड्स होते, इयरफोन होते, इयरबड्स नाही, इयरफोन होते. नंतर आहे ना मग मोबाईल घेतला आणि मग बघू शकता तुम्ही, छान असा हा मोबाईल चालू झाला. मग त्यांना OTP वगैरे दिला. मोबाईलचा कलर पण कसा वाटतो तुम्ही कमेंटमध्ये सांगा. बघा मोबाईल चालू होता मस्त असं. मग नंतर मोबाईल वगैरे घेतला आणि घरी आल्यानंतर खूप गोंधळ उडाला. मग फोटो, रील्स, ते फोटो आधीच काढलेले होते. कोणता फोटो तुम्हाला छान वाटतो आहे कमेंट करून नक्की सांगा. रीलसुद्धा बनवले होते खूप साऱ्या, तुम्हाला इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूब शॉर्टवरती सुद्धा रील बघायला भेटतील. छान असे फोटोज वगैरे काढून घेतले. तर कसा वाटला हा पूर्ण संक्रांतीचा आणि भोगीचा ब्लॉग तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही कशी संक्रांत सेलिब्रेशन केली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.